नमस्कार, मी मदालसा कानडे. डॉक्टर छाया महाजन यांची अस्तित्व ही कथा सादर करताना मला विशेष आनंद होतोय. डॉक्टर छाया महाजन यांच्या अनेक स्त्रीवादी कथांसारखीच ही कथासुद्धा आपल्याला अंतर्मुख करते. या कथेतल्या नायिकेच्या विश्वासाला तडा गेल्यानंतर तिच्या मनात उठणाऱ्या भावनांचे तरंग आणि त्यानंतर सुरू होणारा तिचा अस्तित्वाचा झगडा चितारणारी ही कथा आहे. डॉक्टर छाया महाजन यांची अस्तित्व ही कथा. कुणी कुणाचं नसतं हे कळेपर्यंत अर्ध्याच्या वर आयुष्य निघून जातं. मग वाट कशाला पाहायची, सहजीवन कशाला म्हणायचं, आईचं काय, त्या भाबड्या मायमाऊलीचं काय. आता या वाढत्या वयात गरम रक्त थंड झाल्याची चाहूल लागते. ही एक नवीन जाणीव की किती किती गोष्टींवर आपण अवलंबून होतो. असं अवलंबून राहणं हा एक मोठा मूर्खपणा आणि एकदमच समोर आलेला हा अस्तित्वाचा झगडा. आज असं वाटतंय की वामनाचा पाय आपल्याच डोक्यावर होता, पाताळात ढकलायला, की घरावरच होता तो. सुमानं डोळे मिटले. फटाफट काळोखाची कितीतरी दारं उघडून काळोखाने सगळ्या उजेडालाच गिळल्यासारखं झालं. एक प्रकाशमान लाल ठिपका आणि त्यातून गुंडाळी सुटल्यासारखा झरझर उलगडत जाणारा विचार. मग अशा अनेक उलगडत जाणाऱ्या गुंडाळ्या, पतंगांच्या काटाकाटीत तुटत जाणाऱ्या धारदार मांज्यासारखा, अनेकदा नुसता धाग्यांचा गुंता कटून तुटल्यासारखा, एखाद्या भरकटत जाणाऱ्या पतंगासारखा. दोन हात कशा कशाला लगाम घालणार, डोकं डोळे की चेहऱ्याला, की छाती फोडून बाहेर येणाऱ्या छातीच्या ठोक्याला. सुमा, कुठून तरी अनामिकातून आलेला अनोळखी आवाज. सुमा, आवाज ओळखीचा. तिने डोळे उघडले. डोळ्यांवरच्या दाबामुळे अर्ध्या चित्रासारखी आईची आकृती, उजवा भाग पूर्ण अंधारल्यासारखा. तिने जोरजोऱ्यात पापण्या फडकवल्या, डोळे फिरवले, नीट दिसण्याचा नाद सोडून दिला. सुमा, असं काय करतेस, बरं आहे ना, आई मायेनं म्हणाली. छान आहे. तिच्या मनात एकदम उपहास जागा झाला. आता बरं काय असायचं, तुला कळत नाहीये तेच ठीक आहे, नाहीतर अशा ठिकऱ्या होत जाणं तुला सोसलं असतं की नाही कोण जाणे. कदाचित तुला हार्ट अटॅक आला असता. एकदम गप्प व्हावं, धडाडणारं यंत्र विजेअभावी एकदम गडगडायचं थांबावं तसं, किंवा भरधाव गाडीला एकदम ब्रेक लागावा तसं. आईच्या मायाळू चेहऱ्याची तिला कणव आली, दया आली. ठीक आहे, ती वरकरणी म्हणाली. गेल्या 28 वर्षातली पहिली 5 अज्ञानातली सोडली तर फक्त वरकरणी खरं वाटावं असं बोलण्याचे प्रसंग थोडे आले. किती वेळा आपण आईशी मोकळं बोललोय. इतकी वर्ष गेली म्हणजे कधी सरकली कळलंच नाही. मग आज असं बोलावं का लागतंय. गेली सगळीच वर्ष आपण पप्पांवर अवलंबून होतो. काय मिळवलं तसं राहणं, आणि खरं तर काय मिळवायचं होतं आपल्याला. गेली 6 वर्ष आपण दूर राहिलो, म्हणजे स्वतःपुरतं तरी शरीरातच. तेव्हाही पप्पांचा मजबूत धागा आपल्याला इकडे ओढतच होता. आणि 4-6 वर्षात घर इतकं बदललं. फक्त एवढी एक आई बदलली नाही. तिने आईकडे निर्हेतुक पाहिलं. कळायला लागलं तसं आपण हिची नेहमीच कणव करत आलो बहुधा. उत्तमच असलेल्या स्वतःच्या बुद्धिमत्तेचा दिमाग मुकुट चढवल्यासारखा. तो अजूनही उतरला नाहीच डोक्यातून. चढती भाजणी, उतार माहीतच नव्हता आपल्याला. तेव्हापासून ही अशीच कणव करावीशी वाटलेली. जो जो ज्ञान वाढत गेलं तो आई कमी कुवतीची का वाटत गेली कळत नाही. पण आज तिला तिचा विलक्षण राग आला. जगाकडे असं डोळे मिटून चालतं का, ही तर मिटूनच बसली आहे.
तिचं घर, तिचा कोश, कोशात राहत सुरक्षित वाटून घेणं. आपल्याला तरी कुठे कळलं होतं, हिच्या इतक्याच विश्वासानं आपणही कोशातच राहत होतो की. काल त्या कोशाचं दार किलकिलं वगैरे व्हायच्याऐवजी बॉम्बस्फोटासारखं होऊन कोशच उद्ध्वस्त झाला. पण हिला कसं कळावं की ज्या कोशात ती राहते तिथे सुरक्षित अंधार आहे. सुमा, आई काळजीच्या आवाजात म्हणाली. डोक्यात विचारांचे धबधबे आणि आपलं दलदलीत रुतत जाणं. बाहेर पडायच्या प्रयत्नात खोल, आणखी खोल जाणं. डोळ्यांपुढे नुकतंच बघितलेलं चित्र फिरून फिरून येत आहे. जुन्या पद्धतीच्या रेकॉर्ड प्लेअरवर पिन अडकल्यासारखं. आणि मग दचकून भानावर येणं. दचकणं कशाला? वयाच्या तिशीला आपण अशा प्रसंगानं दचकलो, आश्चर्यचकित झालो, खाडकन शुद्धीवर आलो, यावर कोण विश्वास ठेवेल? उलट वयाच्या तिशीला जगातल्या बऱ्याच गोष्टींचं व्यवहार ज्ञान झालेलंच असतं असं गृहीत तत्व नाही का? स्त्री पुरुष संबंध पाहिले नसले, उपभोगले नसले तरी त्याचं ज्ञान आपल्याला असतं. तरी स्वतःच्या घरात, स्वतःच्या श्रद्धास्थानानं अशा पद्धतीने धक्का दिला तर वयाच्या 50शीतही आपण असेच दचकलो असतो. जगाच्या रंगभूमीवर चाललेले अनेक अनैतिक प्रकार तिला माहिती नव्हते. कोण जाणे, पण देवाच्या जागेवर बसवलेल्या माणसानं तोडलेल्या विश्वासाचा दचक असाच असणार. भक्तीच्या निरागसतेला कुठे वय असतं? कळत का नाही मला, आई म्हणाली तशी ती दचकली. आपल्या विचारांचं सूत हिच्या टकळीवर कसं गेलं? आपले डोळे बंद होते तरी. आईचा गोरापिट्ट हात तिच्या कपाळावर टेकला. सोन्याच्या पिवळ्या धम्म बांगड्यांमधून काल लाल काचेची रेख तिच्या डोळ्यांवर चमकली. डोकं दुखतंय का? ऑफिसातून आली तशी पडूनच आहेस. वाटलं पडशील 5-10 मिनिटं. आता अंधारून यायला झालंय. स्वच्छ गोरा चेहरा, मऊ हातांची माया, निर्मळ. हिचा चेहरा इतका स्वच्छ राहतोच कसा? स्वामीनाथनने तिला एकदा विचारलं होतं, तुला चेहऱ्यावरून माणसं ओळखू येतात? त्यावेळी ती हो म्हणाली. तरी नंतरच्या आत्मपरीक्षणात तिच्या लक्षात आलं होतं की ते उत्तर चूक होतं. चेहऱ्यावरून माणसं ओळखू येतच नाहीत मुळी. पप्पांचा चेहरा, आणि ती अडखळली. आत काहीतरी काड काड करत मोडत गेलं. तिच्या डोळ्यांच्या कडांशी पाणी जमलं. दमणं आणि झोप लागणं, खाणं पिणं आणि जगत राहणं, या भोळ्या जीवाला कशाला सांगा. फार कष्ट करून झाले तिचे. 4 लेकरं पोसली, वाढवली. बोलत नाही का ग? चहा घेते की जेवायला बसणार? दुसरे काही सुचत नाही का ग तुला? सुमा कदरून उठून बसली. रूपन येईल आता. ती आली की बरोबरच बसा जेवायला. रूपन, आई बाबांचं लाडकं आणि वाया गेलेलं लेकरू. बरंच झालं ती वाया गेली. पप्पांवर आपण टाकला तसा आंधळा विश्वास टाकला नाही तिनं. रूपन म्हणायची, पप्पा प्लीज, तुमचं तत्वज्ञान मला समजत नाही. तसलं मला काही सांगूही नका. ते ताईला सांगा. ती तुमची खरी शिष्य आहे. अगदी पावलावर पाऊल टाकणारी. ना इकडे पाहते ना तिकडे. पप्पा वाक्यम प्रमाणम. मांडीला भुंगा लागला तरी गुरुची झोप मोडू नये म्हणून वेदना सहन करणाऱ्यासारखी. पप्पा म्हणायचे, बेटा, संपूर्ण विश्वासाशिवाय, श्रद्धेशिवाय माणूस कर्म करू शकत नाही. गांधींवर देशानं टाकलेला विश्वास, अर्जुनानं श्रीकृष्णावर टाकलेला विश्वास किंवा बाळानं आईवर टाकलेला विश्वास हा असाच आहे. त्यातूनच थोर कर्तृत्वाचा जन्म होतो. असेच दाखले ते सतत द्यायचे. त्यांच्या तोंडून बाहेर पडणारे शब्द झेलणारे त्यांचे कितीतरी विद्यार्थी होते, शिष्य होते, समाजातले गणमान्य होते. पप्पांसारखी तत्वाने जगण्याची अनेकांची सुप्त आकांक्षा होती, इच्छा होती. व्यवहारी जगात माणूस नीतितत्व पाळू इच्छित असेल तरी ते शक्य होत नाही.
म्हणून कुडणारे अनेक जण पप्पांकडे श्रद्धेने पाहतात याचा सुमाला अभिमान होता. अंधाराच्या वाटेवर ते प्रकाशाची मशाल होते. पुन्हा आडवं होत तिने डोळ्यांवर आडवा हात धरला. दाबून काही दिसू नये असा हट्ट. पण डोक्यात सुदर्शन चक्रासारखा वेगाने चाललेला विचार थोपवता येईना. एक चित्र हळूहळू साकार होत जाणार. पाण्यातून भली मोठी पाषाण मूर्ती हळूहळू वर येत जावी आडवी तशी. एक एक अवयव, एक एक रेष विस्कटत उभारत जाणारी आकृती. अंधारातून उमटत जाणारं अंधार चित्र. ती उठून बसली. छाती भरून आली होती. बेसिनवरच्या आरशात ओला चेहरा पाहताना तिचा चेहरा तिला आई इतकाच स्वच्छ दिसला. वादळाचा माकमूसही नसलेला. तेवढ्यात रूपन आली आणि हाय म्हणत नाहीशीही झाली. ओल्या चेहऱ्याने बल्बच्या प्रकाशात तिच्या मनात दोन गोष्टी आल्या. रूपन हल्ली सुखदेव बरोबर असते आणि आपलं वय दिसत नसलं तरी तिशी ओलांडली आपण. तिच्या मनात आलं हल्ली नेहमीच येत होतं. काय हव्यास आहे हा? ज्ञानार्जनाचं मदत कार्य काय फक्त माझंच कर्तव्य? हा माझा पहिला मुलगा, पहिला बेटा, कर्तृत्वाने मोठा, असं पप्पांनी कितीतरी वेळा म्हटलंय. आपला ऊर फुगला दरवेळी. आईच्या डोळ्यात कौतुक आलं. सकाळी तिला उठवताना पप्पा म्हणायचे, उठा वाघोबा. आणि हेही की वाघ उपाशी मरेल पण गवत खाणार नाही. वाघोबा. तिचे डोळे भरून आले. तिला वाटलं आपल्यातली कमकुवत स्त्री पुन्हा पुन्हा जागी होते. दोन धारा आणि हुंदका तिने नॅपकिनमध्ये दडपला. जेवण लावू? श्यामाबाईंनी विचारलं. प्रयत्नपूर्वक त्या दिशेनं न पाहता तिने त्यांना नाही म्हणत मान हलवली. सवयीनं त्या हसल्या. तिच्या दृष्टीने त्या लागट हसल्या. जेवणाबिगर कसं जमल? जीव थकून गेल्यावर खायला नको वाटतंय तरी अन्न पोटात गेल्याबिगर जमत नसतंय. ही बाई एवढ्या मोठ्यांदा बोलण्याचं धाडस कसं करते? मी जेवेन नाहीतर भुकी मरेन, तुला काय करायचंय? तरीही ती शब्दहीन आत गेली. श्यामाबाईला पाहताच डोक्यात रागाची सणक चढत गेल्याचं तिला जाणवले. तुम्ही जा, मी जेवीन. पर साहेबांचं जेवण राहिलंय ना. श्यामाबाई ओट्याला चिकटल्यासारख्या तिला वाटल्या. या नेहमीच्या संभाषणातला वेगळा संदर्भ तिला लागला. गेल्या काही दिवसांपासून आपण नकळत असे संदर्भ लावत चाललोय असं तिला जाणवलं. आई का नाही थांबत इथं? पप्पा नका ने वाढत? तिचा रागीट मुका चेहरा आता आईकडे सरकला. त्यांच्या वेळा निश्चित नाहीत म्हणून आम्ही मुलंच तिला थांबत जाऊ नकोस म्हणालो होतो. तिला अन्न गिळेना. ताटात गिचमीड करून ती उठली. जेवण काही करेना बाई. हानवटीला हात लावून काळजीयुक्त आवाज काढत श्यामाबाई ताट उचलू लागली. तिचा पदर किंचित ठळला. छातीचा उभार आणि पदराच्या बाजूने तटतटलेला पृष्ठभाग सुमाच्या नजरेत घुसला. असं सौष्ठव आईत उरलं नाही आता. तिने बेरीज वजाबाकी करणं सुरू केलं. आईमधली वजाबाकी मोठी होती, स्त्री शिल्लक कमी. पप्पा म्हणायचे, फ्रॉइडच्या मते सेक्स माणसाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका करतो हे मला पटत नाही. कारण प्रत्येक गोष्टीला तोच निकष कसा लावणार? इतर कितीतरी गोष्टी एकातेक अडकलेल्या आहेत. कर्तृत्ववान माणसामध्ये इतर माणसांसारखेच स्वभावाचे कंगोरे नसतात की काय? तोही एक माणूसच असतो. सेक्स हा एक भाग जरूर आहे पण पूर्ण आयुष्य नाही. कधी कधी काम करताना इतर बारक्या गोष्टींना फाटा द्यावा लागतो. फाटा? तिच्या डोक्यात रागाने फणा काढला. किती विश्वास ठेवला आपण पप्पांवर. कळतंय तेव्हापासून पप्पा वाक्य हेच ठेवलं. ते वाक्य ब्रह्मवाक्य मानलं. त्यांच्या सांगितलेल्या गोष्टीला
त्यांच्यासह श्रद्धास्थान मानलं. डॉक्टर इंजिनियर न होता संशोधक व्हायचं ठरवलं ते पप्पांमुळे. त्यांच्या खंबीर मतामागे भरीव रस्ता असणारच हे पक्क धरलं. पदवी परीक्षेला पवनच्या प्रेमात पडलो. मन कितीही मागे ओढलं तरी ओढलं जात नव्हतं. अति अवघड काळ, फार जड गेलं. पवन म्हणाला होता, तुझं जुनाट सुमती हे नाव तुझ्या प्रेमळ पप्पांनी ठेवलंय खरं, पण त्यांना स्वतःच्या डोक्यानं न चालणारी मतिमंत मुलगी अपेक्षित होती. ती तू आहेस. ते इतके शहाणे आहेत तर प्रेम ही नैसर्गिक गोष्ट आपल्या पोरींच्या बाबतीत घडू शकते हे कळत नाही की काय त्यांना. ते तुला शीख म्हणतायत आणि यशाचा तुरा स्वतःच्या पागोट्याला लावायला पाहतायत. तू डोळे उघड मायबाई. पण तिच्या डोळ्यात प्रेम असलं तरी विश्वास आई पप्पांचा होता. अगदी तिशीला सत्यव्रत तिच्या आयुष्यात आला. 1 वर्ष झालंय बहुधा. प्रयोगशाळेत मायक्रोस्कोपच्या निमित्ताने मागे उभं राहून तिच्यावर जवळजवळ रेलायचा. डोळ्यांनी हातांनी स्पर्शानं तिला जाग करायचा. फुलणाऱ्या शरीराला लगाम घालत ती मान हलवून असमर्थता दाखवायची. तो हसायचा. इडिपस कॉम्प्लेक्स बेबी. ती जोरजोरात मान हलवून नकार द्यायची. या सरधोपट संज्ञेचा तिला राग यायचा. याची गरज नाही. कुठल्याही माणसाविषयी जगाला आदर असतो. तो कॉम्प्लेक्स माझा जरूर आहे, पण पप्पा इज पप्पा. ते माझे वडील योगायोगाने झाले इतकंच. एकदा तिला जवळ घेत सत्यव्रत म्हणाला होता, पुस्तकातली भाषा, बोली भाषा, संशोधनातली भाषा तुला कळते, पण शरीराची भाषा का कळत नाही? की कळतेय पण तू नाकारतेस. त्याने जवळ ओढून धरत तिच्यावर ठिकठिकाणी ओठ टेकवायला सुरुवात केली. ती सैल होत गेली, पण मनातल्या घड्याळाचा गजर झाला. ती आखडली. पप्पांच्या ध्येयाच्या भाषेत सगळं लुप्त झालं. नैतिकतेची भाषा, ध्येयाची भाषा, चांगल्या वर्तणुकीची भाषा, समाजाची भाषा, कृतीने तयार होणाऱ्या प्रतिक्रियेची भाषा, चांगुलपण टिकवण्याची भाषा, जे जे वाईट आहे ते उघड बोलण्याची भाषा, न पटलेलं सांगण्याची भाषा, आत्मविश्वासाची भाषा. एकाच धड्यात असंख्य भाषांचे पप्पा. त्यांचं नाव नैतिकतेला, चांगुलपणाला जोडलं गेलेलं. तिला आप्त सांगायचे. त्यांना फ्रान्सची शिष्यवृत्ती मिळाली. 2 वर्ष तिकडे राहिले. तुझ्या आईला घेऊन जाऊ शकले नाहीत. पैसा नव्हता ना. पण पॅरिसच्या मायानगरीतून अगदी स्वच्छ परत आले. याला चारित्र्य म्हणतात. भल्या भल्यांना हे जमत नाही, ढेपाळतात, घसरून जातात. पण हा तसा नाही. आई म्हणायची, त्यांची एक विद्यार्थिनी होती. तत्वज्ञानात तिला डॉक्टरेट करायचं होतं. सारखी येऊन बसायची. तासनतास ते बोलायचे आणि खोळ्यागत ती ऐकत बसायची. पण नजर वर करून कधी पाहिलं नाही यांनी. एरवी हे सुमाने ताबडतोब मान्य केलं असतं, पण आज मनात प्रश्न आला. ते बोलत होते तेव्हा तू कुठे होतीस आई? की पप्पांनीच खोलीतून बाहेर आल्यावर तुला ही गोष्ट सांगितली आणि विश्वासाने ती तू खरी मानली? कधी कधी पप्पा हसून म्हणायचे, लोक वरवर काही म्हणत, मनातून मात्र वचकतात मला. प्रामाणिकपणाचं हे सामर्थ्य असतं. नाव ठेवायला जागा नाही. भ्रष्ट माणसं आपोआप 4 हात दूर राहतात. सुमाला याचा अभिमान वाटायचा. हा आपला आदर्श हे न बोलताही ठरून गेलेलं. पवनबद्दल ती आईजवळ न बोलता फक्त पप्पांजवळ बोलली. तेच तिला समजू शकणार होते. संयम हा मोठा अवघड गुण आहे बाणवायला, पप्पा म्हणाले. पण माझ्याकडे बघ, जगताना अनेक गोष्टींकडे पाठ फिरवली तेव्हा इथवर पोचलो. तोल सांभाळावा लागतो. तुला इतरांपेक्षा वेगळं व्हायचंय ना, मग हे वेगळेपण सुद्धा जागं ठेवायला लागेल स्वतःमध्ये. पवनने 3 वर्ष वाट पाहून लग्न करून घेतलं आणि सत्यव्रतने तर अगदी 6 महिन्यांपूर्वी तिला शेवटचं विचारून. आपल्या आंधळेपणावर ती भयंकर चिडली. पप्पांच्या भलावणीवर आणि पप्पांवरही. झालं जेवण?
असा अर्धवट जेवण प्रॉब्लेम होईल. दूध आणू का नाही तर? खोटी काळजी दाखवत श्यामाबाई आघळ पगळ म्हणाल्या. नको, त्यांच्याकडे पाहणं अतिव त्रासाचं आहे हे तिला पुन्हा उमगलं. बरं, मग साहेबांना नेऊन देते, त्या म्हणाल्या. कशाला? आई नेईन जाताना, ती म्हणाली. आजवर या बाईला रोखलं कसं नाही आपण? अगं येऊ दे ठेवून, मी थोडा वेळ खालीच थांबून टीव्ही पाहते, आई म्हणाली. तशी सुमा निरुत्तर होऊन टकटक पाहतच राहिली. तिच्या रागाला पारावार उरला नाही. निर्बुद्ध बाई, स्वतःच्या पायावर धोंडा पडतोय, डोळे उघड, ती मनात ओरडून म्हणाली. आंधळी आहे ही का माझ्यासारखीच मूर्खासारखी विश्वासूने देव जाणे. रागाने हातातला पेला तिने जोरात जमिनीवर फेकला. कपाटाचा दरवाजा खाडकन बंद केला. आवाजांनी श्यामाबाई थपकून पाहायला लागल्या. तिला शरमल्यासारखं झालं. काही नाही, हातातून पडला. पडक्या आवाजात ती सुसंस्कृतपणे म्हणाली आणि चेहरा लपवला. रडू तिच्या चेहऱ्यावर येऊन थांबलं होतं. पळत स्वतःच्या खोलीकडे येऊन तिने दाराला आतून कडी घातली. खिडकीच्या ग्रिलवर डोकं टेकून तिने जोरात निश्वास टाकला. उदास उदास झाली. श्यामाबाईंचा सुगठीत देह जिन्यावरून वर चढताना तिला दिसू लागला. नऊवारीतून दिसणारा त्यांचा पुष्टपुठ्ठा, भरीव पोटऱ्या, घरच्या खाणाने बदललेला काळा टवटवीत रसदार रंग. संतापाने तिने चेहरा दोन्ही हातात लपवला. कुणाला सांगावं, हे ओझं पेलवत नाही आता. तिने रिसर्च पेपर लिहायला घेतला आणि काही न लिहिता नुसती बसून राहिली. कुणी कुणाचं नसतं हे कळायला अर्ध्याच्या वर आयुष्य निघून जातं. मग वाट कशाला पाहायची? कुटुंब कशाला म्हणायचं? घर कशाला म्हणायचं? सहजीवन कशाला म्हणायचं? आईचं काय? आता वाढत्या वयात गरम रक्त थंड झाल्याची चाहूल लागते. ही एक नवीन जाणीव की किती किती गोष्टींवर आपण अवलंबून होतो. आणि असं अवलंबून राहणं हा एक मोठा मूर्खपणा हेही नव्यानेच कळतंय. एकदमच समोर आलेला हा अस्तित्वाचा झगडा. आज असं वाटतंय की अदृश्य वामनाचा पाय आपल्याच डोक्यावर होता. पाताळात ठकलाय का घरावर होता तो? याविषयी आपण अनभिज्ञ होतो. बाप रे, कळलं कसं नाही आपल्याला? नाकासमोर सुसंस्कृत जगत गेलो, बाहेरच्या जगात गेलोच नाही. व्यवहारातल्या सगळ्या गोष्टींची दखल घेतलीच नाही. मूर्खपणाची हत्या झाली. समोर पाहत ती बसून राहिली. बाहेरच्या थुरकट अंधारातून एक चित्र पुन्हा तिच्या पुढे हळूहळू रेषा जुळत जुळत. अंधुक प्रकाश. ती वर चढून गेली. पायात सपाता नव्हत्या. बहुधा पायाचा आवाज आला नाही. मधल्या कॉरिडॉरमधली पाव खिडकी उघडी. बहुतेक बाहेरून कोणी येतंय याचा अंदाज बांधता यायचा. इथे पप्पांची स्टडी होती. तिथे एक कॉट होता, टेबल खुर्ची वगैरे. खिडकीसमोरून भिंत ओलांडून गेलं की आधी बेडरूम, त्याच्या मागे स्टडी. दिवा चालू होता. पप्पा स्टडीत असतील म्हणून ती अगदी अनाहूत पुढे आली. स्टडीत दिवा नाही, अंधुक प्रकाश. त्या प्रकाशात एकमेकांच्या मिठीत असलेल्या दोन व्यक्ती. पप्पा, काही न कळून तिने अस्पष्ट विचारलं. दुसऱ्या क्षणी स्टडीचं बाहेरचं खालच्या जिन्याकडचं दार उघडल्याचा आवाज झाला. त्यातून कुणीतरी बाहेर पळालं. दार लागल्याचा आवाज झाला. अंधुकपणाला सरावलेल्या डोळ्यांना श्यामाबाई दिसल्या. त्यांचं ब्लाऊज अजून उघडच होतं. असं काही होईल अशी त्यांची अपेक्षा नव्हती. त्यांनी झटकन पदरसारखा केला. बाहेर कोण गेलं? सुमा करड्या आवाजात म्हणाली. त्या घुटमळल्या. आणि तुम्ही काय करता इथं? सुमाकडे उत्तरासाठी वेळ नव्हता. झाडून घेतेय, त्या निर्लज्जपणे म्हणाल्या. यावेळी? तिचं आश्चर्य. आणि बाहेर? त्या घुसमटल्या. साहेब, ती बाहेर धावली. जिन्याच्या खालच्या पायरीवर बागेकडे तोंड करून पप्पा उभे होते, अनवाणी. सपाता बहुधा स्टडीत राहिल्या असाव्यात.
आश्चर्य आणि आघाताने सुमा स्तब्ध उभी राहिली, थरथर कापत, डोळ्यांमध्ये समोरचं दिसू नये इतकं पाणी. दुसऱ्या क्षणी ती जागा संतापाने घेतली. उलटी फिरून ती तरातरा निघाली. पप्पा 4 पायऱ्या एकदम चढून आले. सुमा, ऐक तरी, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. तिने त्यांचा हात झटकून टाकला. समोरच्या भिंतीला चिकटून ती थरथर कापत उभी राहिली. डोक्याच्या चिंधड्या उडतायत असं तिला वाटले. आपल्याला कशाचं रडू येतंय हेच तिला कळेल. शुद्धीत नसल्यासारखी ती अर्थहीन बडबडली. पप्पा, माझं काही नाही. पप्पा, पप्पा, मी नो, प्लीज, मला कळतंय. तरीही तिला काहीच कळत नव्हतं. हा शॉक इतका जबरदस्त होता की ती सारखी रडत होती. तेवढ्यात श्यामाबाई तिच्या अंगावरून पुढे निघाल्या. हुकमी आवाजात ती ओरडली, काय तमाशा चाललाय? लाज वाटते का? ज्या थाळीत खाता त्याच्यातच थुंकता? सुमा, पप्पांच्या आवाजात आजीची होती. तिकडे संपूर्ण दुर्लक्ष करत तिने श्यामाबाईंवर डोळे रोखले. मी तर म्हणाले होते इतक्या सांचा झाडू कशाला मारायचा, पण साहेब म्हणाले म्हणून. त्यांना जाताना थांबवण्याचं त्राण तिच्यात नव्हतं. ती त्यांच्याकडे पाहून जोरात थुंकली. पाठोपाठ पप्पा निघाले. त्यांनाही जरबेच्या आवाजात ती म्हणाली, थांबा, चाललात कुठे? कशाला थांबवलं हे तिलाही माहीत नव्हतं. स्टडीतली जाळी लागलेली काढ म्हणून सांगायला मी आत गेलो, तेवढ्यात तू आली. मी घाबरल्यानं निघून गेलो. पप्पा म्हणाले, अंधारात जाळी? विश्वास बसेल असं बोला आणि पळालात कशाला पप्पा? घाबरल्याने तिच्या आवाजात उपहास, संताप, खेद, कितीतरी गोष्टी एकदम होत्या. पप्पांनी सबुरीचा हात केल्यासारखं केलं. म्हणाले, तुझा गैरसमज होतोय सुमा. तेवढं सांगून मी बाहेर पडलो. ती कडवट हसली. खोटं बोलत माणूस केवढा निर्लज्ज होतो आणि लागलीच खोटं खरंही मानायला लागतो. पण तेव्हापासूनचा प्रत्येक दिवस जन्मठेपेची शिक्षा आहे. रोज समोर निलाजऱ्या श्यामाबाई, त्यांचं खाटदार शरीर, त्यांच्या शरीरावर गडद असलेल्या स्त्रीत्वाच्या खुणा, त्यांच्या झंपरचा खोलगट भाग, छाती पुढे करून चालण्याची पद्धत आणि मागच्या डोलाऱ्याचे हेलकावे, सोबत उघड उघड दात काढणं, लागट दात आणि नीतिमत्तेचे धडे शिकवत वावरणारा बाप, अंधाराची निर्लज्ज साथ करून उजेडात बुरखा घालणारा. फसवलं गेल्याची भयंकर जाणीव एखाद्या ओझ्यासारखी घेऊन सुमा वावरत होती. आयुष्याचा अर्थ गमावल्याची, आयुष्य बेचव असल्याची जाणीव. हताश आयुष्य, सुटून गेलेलं, बंद दारामागे कुडताना असे किती दिवस काढू शकू हा एकच विचार. किती दिवस अशा निलाजऱ्या घरात वावरायचं, सुसंस्कृतपणाचा बुरखा घेऊन? पूर्ण खोलीच एक कबर असल्यासारखी जिवंत गाडलं जाणं, नसलेल्या देवाची करुणा फाकणं, नसलेल्या चांगुलपणाची कास धरणं. आज तिने डोळे उघडून नीट आईकडे पाहिलं. ती शांतपणे टीव्ही पाहत होती. तडजोडीशिवाय सुख नाही बाई, असं ती म्हणाल्याचं सुमाला आठवलं. मऊ सोफ्यात फोमच्या उशीवर डोकं टेकवून बशीतलं श्यामाबाईंनी दिलेलं सफरचंद ती चवीनं खात होती. श्यामाबाई पप्पांपुढे लगलग करत, मागे पुढे करत, शरीराला हेलकावे देत उगाचच नसलेलं काम करत होत्या. श्यामाबाईंना डोळ्यांच्या कोपऱ्याने निरखत, तिकडे आपण पाहतच नाहीत असं दाखवत, तिकडेच पाहत, उद्या भाषणात काय सांगणार हे पप्पा रूपनला ऐकवत होते. ऐकल्यासारखं करत बोटांनी सतत सुखदेवचा नंबर फिरवत रूपन सतत तो डिस्कनेक्ट करत चाळवाचाळव करत होती. पप्पा आता थांबतील तर बरं असा भावही ती लपवून पाहत होती. सगळं जिथल्या तिथे होतं, सुरक्षित, सुखरूप. या वातावरणात मीच असुरक्षित का राहायचं? आईनं श्यामाबाईला कष्टापुरतं मान्यच केलंय. श्यामाबाईचं सोयरसूतक रूपनला नाहीच. पप्पांचा बुरखा टिकलेला आहेच. त्रस्त आहे फक्त मी. आता ना पवन आहे ना सत्यव्रत.
पण आपल्याला आयुष्य आहे, ते जगलं तर पाहिजेच. कदाचित या सगळ्यांइतकंच निर्लज्जपणे. मिळालेलं आयुष्य नको असेल तर मरणं हाच पर्याय आहे. पण जसं जन्माला येणं हातात नाही तसं मरणही. आत्महत्येच्या प्रयत्नातून माणसं मरतातच असं कुठे आहे? अगदी वीट आलेल्या क्षणाला हे नको असलेलं शरीर, मन आणि आयुष्य कुठे टाकून देता येतं? खरं तर कैदीच आपण, जगण्याची शिक्षा मिळालेली. मग जगायचं तर आहे, मग धडपणे जगलं पाहिजे. मारामारी करत जुळवून घेत, मन मारून जुळवून घेत स्वतःला टिकवण्याची धडपड. अस्तित्वाचा झगडा म्हणतात तो हाच. मग इतक्या वर्षात अनुभवी असूनही अनुभवी न झालेली सुमा स्वतःच्या वर्तुळाला पक्क करत समज आल्यासारखी निमूट झाली. चेहऱ्यावर बेमालूम हसू कष्टाने आणत म्हणाली, उद्या जरा बाहेर जायचं का? फार बोर झाले. होकारार्थी उत्तर अर्थातच तिला अपेक्षित होतं. सगळ्यांची स्वतःच्या अस्तित्वाशी निगडीत उत्तरं तिला मिळणार होती.